नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 हा पीक विमा मिळण्यास खूप उशीर झालेला आहे. बऱ्याच साऱ्या आमदारांनी या प्रकारची मागणी सुद्धा केलेली आहे की शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर देण्यात यावा. कारण या वर्षीची परिस्थिती ही खूप हलाखीची आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित झाला नाही. आणि त्याबद्दल कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्त्वाची अशी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं ते त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. ते आपण सविस्तर बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. तर मित्रांनो, खरीप 2025 हंगामातील पीक विमा निश्चित संदर्भात बैठक मंत्रालयात दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली. खरीप 2025 हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा आज कृषी मंत्रीच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोंबार्ड विमा कंपनी मार्फत योजना राबवण्यात येत असून सोयाबीन, भात, उडीद, मूग आणि बाजरी आदी पिकाचा पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी व तांत्रिक उत्पादन केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदविण्यात आलेली आहे. विमा कंपन्यांनी या माहितीवर तात्काळ कारवाई करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि ती विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असे स्पष्ट निर्देश दिले. त्याबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी सांगितले. शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे आणि असे ट्विट करून सांगितलेले आहे. तर मित्रांनो, लवकरच पीक विमा मिळण्याचे मार्ग मोकळे होईल. कारण कृषी मंत्र्यांनी आदेश दिलेत. आता यावर पीक विमा कंपन्या काय करतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. त्याबद्दलची जर अपडेट आली तर आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत धन्यवाद.